राज्यातल्या 23 नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान होते आणि या नगर परिषदा नगरपंचायतींसाठी 24 ठिकाणी 2 डिसेंबरला मतदान होणार होतं। मात्र न्यायालयीन प्रकरणांमुळे इथल्या निवडणुका स्थगित झालेल्या होत्या। या स्थगित झालेल्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडतंय। आज मतदान झाल्यानंतर राज्यभरातील एकंदर 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी उद्या मतमोजणी पार पडणार आहे। आपण ही दृश्य पाहतोय अंबरनाथ, बारामती, अंजनगाव, सुरजी, मंगळवेढा, परळी, धर्माबाद, वाशी आणि घुगुस इथे सध्या मतदान पार पडतंय। अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा आपल्याला पाहायला मिळतात। काही ठिकाणी तापमान हे अतिशय कमी आहे, त्यामुळे त्या ठिकाणी मतदारांचा प्रतिसाद काही ठिकाणी अत्यल्प आहे। मात्र सध्या आपण ही दृश्य पाहतोय अंबरनाथ, बारामती, अंजनगाव, सुरजी, मंगळवेढा, परळी, त्याचबरोबर धर्माबाद, वाशिम आणि घुगुसमध्ये मतदान सध्या सुरू आहे। इथे अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आहेत। त्याचबरोबर उद्या आता मतमोजणी या सर्वच ठिकाणी पार पडणार आहे। त्या दृष्टीने प्रशासनाने खबरदारी घेतलेली आहे आणि योग्य त्या उपाययोजना सुद्धा केलेल्या आहेत। वृद्धांसाठी इथे खास योजना केलेल्या आहेत, सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। तसंच महिलांसाठी सखी मतदान केंद्र सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। सेल्फी पॉइंट सुद्धा अनेक ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत। मतदारांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अनेक खास उपक्रम हे राबवले जात आहेत। या दोन्ही टप्प्यांची एकत्रित मतमोजणी होणार आहे, त्यामुळे या मतमोजणीकडे सुद्धा सर्वांचंच लक्ष असणार आहे। राज्यभरातील एकंदर 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी उद्या मतमोजणी पार पडणार आहे। आज मतदान पार पडतं आहे। 2 डिसेंबरला हे मतदान होणार होतं, मात्र न्यायालयीन प्रक्रिया होती आणि त्यामुळे या निवडणुका तिथे स्थगित करण्यात आलेल्या होत्या आणि त्याच निवडणुकीसाठी आज मतदान पार पडते। ही दृश्य पाहतोय अनेक ठिकाणी आज मतदान होतंय। 23 ठिकाणी आज हे मतदान पार पडतंय। मतदानाचा टक्का हा कसा असेल हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे, कारण अनेक ठिकाणी थंडी वाढलेली आहे आणि त्यामुळे तिथे कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तसंच गेल्या वेळेला अनेक ठिकाणी मतदान यंत्र सुद्धा बिघडलेलं होतं, त्यामुळे तशा पद्धतीच्या तक्रारी यावेळेला येतात का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल।